येताना सुरुवातीलाच पहिल्यांदाच मी समृद्धी मार्गावरून आलो आणि वाटलं की आपण लवकर पोहोचू म्हणून. पण समृद्धी मार्गावरून नाशिकला यायला कुठेही सायनेज किंवा पाट्या किंवा काही नसल्यामुळे आमचा रस्ता चुकला आणि बरंच आम्हाला फिरावं लागलं. एक मोठं शहर, आधुनिक शहर आहे, त्यामध्ये एक चांगलं रस्त्याला नावं असणं, सायनेज वगैरे असणं. तर नवीन तुमचे पालकमंत्री आले, ते करतील अशी मला अपेक्षा आहे. एक आधुनिक शहराकडे वाटचाल केली पाहिजे. माझ्यासारख्याला जरा हायवेवर नाशिकमध्ये यायला जर रस्ता चुकत असेल तर माझी चूक असू शकते, म्हणजे काही पाट्या नाहीत, काय नाहीत. आणि रस्त्याच्या खड्ड्याचा मी थोडा अनुभव घेतला. सगळ्यात धक्कादायक जी बाब आहे, मला आता विश्वास बसला की आम्ही बऱ्याच वेळेला राष्ट्रीय पातळीवर बोलतो की जे युवकांचं आंदोलन झालं, त्यामुळे एक क्रांतिकारक आंदोलन होतं, त्यामध्ये काही शंका नाहीये. जे प्रस्थापित राजकीय पक्षांना शक्य झालं नाही ते त्या युवकांच्या आंदोलनाने करून दाखवलं आणि सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला. पहिल्यांदाच 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून, त्यांनी स्वीकारली नाही पण त्यांना जबाबदारी घ्यावी लागली आणि राजीनामा दिले. शेतकरी आंदोलनामध्ये सरकारला माघार घ्यावी लागली होती, पण त्यात 700 लोक मृत्युमुखी पडली होती. वर्षभर ते आंदोलन चाललं होतं. पण युवकांचं आंदोलन अगदी वेगळं होतं. मला वाटतं तशा प्रकारचं एक आंदोलन नाशिक शहरामध्ये करणं गरजेचं आहे. मी पाहिलं की नाशिकला कुंभमेळा होतो, एक हिंदू धर्मातला एक पवित्र सण आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील एक अर्ध कुंभ किंवा कुंभ झाला होता, त्याला आम्ही काही निधी दिला होता कारण ते सुखसोयी झाल्या पाहिजेत. आता जे मी काय बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे, धक्कादायक आहे. की गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता. आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते दीडपट वाढतं संपेतोपर्यंत. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल नाहीये, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस नाहीये. त्यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला नाही, किती लोक येणार आहेत. मागच्या वेळेला काहीतरी 41 लाख लोक एकूण आले होते. आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील. खरं 6 कोटी येतील का, याचा कोणी अभ्यास केलेला आहे का, केंद्र सरकारने केलेला आहे का? आणि जर 6 कोटी लोक खरंच आले तर एवढा लोड सिव्हिक अम्युनिटीजवर तो झेपेल का?